जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत। पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। पहा परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील। प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू। पहा तुम्ही सोडवलेले सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु आपले पालक, आपले नातेवाईक, शिक्षक इतरही आपल्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत। तर त्या टेस्टचा निकाल पाहण्याची लिंकही आम्ही तुम्हाला देणार आहोत। पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। पहा त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत। 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करायचं आहे। व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याला तुम्ही फॉलो करा। त्यावरती सगळं सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत। त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर युट्यूबचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपमध्ये शेअर करा। चला विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलचा फायदा सांगतो। टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन केला तर अगदी तासिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या सर्व लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर सर्व सराव टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील। पहा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5000 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 25000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, परंतु आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अगदी फ्री शिकवला जात आहे। तरी या गोष्टीचा गरीब आणि श्रीमंत, शहरी आणि ग्रामीण इच्छुक विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या वतीने नम्र विनंती। पहा आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणारे प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे। पहा भाषा विषयासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यामधून आपण अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो। आणि त्या अभ्यास आपल्याला भाषा विषयाचा 50 ते 60 उताऱ्याचा अभ्यास आपल्याला त्या पुस्तकातून करता येतो। तेवढ्याच उताऱ्याचा अभ्यास आपल्याला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त उतारे आमच्याकडून 200 किंवा 200 पेक्षा जास्त उतारे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होतील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता। त्याचबरोबर तुम्ही जवाहर नवोदयचे उतारे ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला 200 प्लस देणार आहोत। पहा श्रेयस थोरवे, अभिनंदन सर, आजपासून तू तासिका करीत चल। पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जवाहर नवोदय विद्यालयात भाषा विषयासाठी 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण, गरीब व श्रीमंत 4थी आणि 5वीतील विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या वतीने नम्र विनंती, आमच्याकडून तुम्हाला नम्र विनंती। मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 179 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 179 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भाषा विषयासाठी नवोदय मध्ये प्रश्न क्रमांक हा बोला ना। युट्यूबच्या लिंक आहे ना, टायमिंग आलेला आहे 8 वाजताचा, त्याला फक्त टच करा। टच केलं का ऐका ना, ह्याच्याकडे जाते का अक्षदाकडे किंवा कृष्णाकडे जाता का, तुम्हाला तिथं तास करा शिकवते। 1 तास आहे ना, त्याच्यापाशी नेऊन बसवा त्यांना। हा अरे श्रेयस, तू कृष्णाकडे किंवा अक्षदाकडे जा, तुला ते उत्तर टाकायचे शिकवतील। त्यांच्याकडचा दोघांपैकी कोणाकडे तरी मोबाईल घेऊन जा। ठेवू का? आपल्याला परीक्षेमध्ये हा बोल ना सानिका। उत्तर का चॅनलला सबस्क्राईब केलंय का?
तिथं चॅट असतं बघ खाली, चॅट कमेंट किंवा चॅट. हा तुझ्या शेजारी कोण आहे आपल्या चौथीचं 5वीचं? 5वीचा कृष्ण आहे, पण ते तिकडे गेलेला हा, आहे. प्रदीपची इथं आजच्या दिवस मोबाईल घेऊन जाते का? आजच्या दिवस मोबाईल घेऊन प्रदीपची इथं जाऊन बस फक्त. तुला प्रदीप शिकवीन तुला सगळं. जमन का? हा जाईन ती. हा, थोड्या वेळासाठी पाठवा त्याला प्रदीपच्या घरी. ते त्याला शिकविलं का लगेच ते उद्यापासून घरच्या घरी करीन. ठेवू का? लाईव्ह तास चालू आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 61 ते 80 नंबरचे असे 20 प्रश्न असतात. ते 20 प्रश्न आपल्या भाषा विषयासाठी असतात आणि त्या 20 प्रश्नासाठी आपल्याला 25 गुण मिळतात पहा. आणि त्याच्यामध्ये 4 उतारे असतात. 4 उतार्यावरती 20 प्रश्न आणि त्याला 25 गुण. आणि ते पैकी 25 गुण पैकीचे पैकी मिळवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. आणि तो सराव आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत पहा. 200 प्लस ऑनलाईन टेस्ट आणि 200 प्लस उतारे देऊन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अगदी छानसा उतारा, अगदी गमतीशीर उतारा. आणि यावरील उतार्यावरील प्रश्नही अगदी सोपे. उतारा अगदी छोटा पहा. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आता इथून पुढे इमोजी टाकू नका कुणीही. चला, उतारा क्रमांक 179 तुमच्यासाठी स्क्रीनवर. उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्या उतार्यावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. तुमचा वाचून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. प्रशांत, उतारा वाचून उत्तर टाक, बाकीचं सांगू नको मला. उमेर, अभिनंदन तुझं, खूप छान. अगदी सर्वात आधी चांगलं वाचलंस. नक्की वाचलं असेल तर तुझं खूप खूप अभिनंदन. ओम सोनवणे अभिनंदन. महेश सानप अभिनंदन. प्रशांत सानप अभिनंदन. यशस्वी भवर, श्रेयस खाडे अभिनंदन. पहा, श्रेयस आमचा तिसरीतील विद्यार्थी लाईव्ह तासिका करतोय, अभिनंदन. ऐश्वर्या खटके अभिनंदन. खूप छान. पहा, तुमचं वाचून झालंय. ज्यांचं वाचून झालंय त्यांनी टाईप करा, तोपर्यंत मी उतारा वाचतो. कृष्णा खाडे अभिनंदन. साक्षी खाडे अभिनंदन. सृष्टी गंडाळ अभिनंदन. श्रेयस तनुष्का खटके अभिनंदन. आसावरी सानप अभिनंदन. पहा, आज भरपूर विद्यार्थी जॉईन, भरपूर खूप चांगली मजा येणार पहा. आदित्य, लगेच जाऊ त्या प्रश्नाचं उत्तर. अरे प्रश्न तर सांगू दे मला. आदित्य सानप, काय करतोय तू हे? चला, पहा, उतारा क्रमांक 179 मी वाचतो, काळजीपूर्वक ऐका. रोबो हे एक यंत्र आहे. हे हलणारे यंत्र आहे. ते सूचनाचे पालन करते. या सूचनाच्या संगणकातून येतात. ते यंत्र असल्यामुळे ते चुकत नाही, ते दमत नाही आणि ते कधी तक्रार करत नाही. काही रोबो वस्तू बनवण्यासाठी वापरले जातात. रोबो मोटार गाड्या बनवण्यासाठी मदत करू शकतात. ज्वालामुखीचा शोध घेण्यासारख्या धोक्याच्या जागी काही रोबो तर शुद्ध शुद्धता ओळखू शकतात. टेलिग्रामवर उत्तर देणारे त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही रोबो माणसासारखे दिसतात, पण बरेचसे रोबो यंत्रासारखेच दिसतात. पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देवेल यांनी बनवला आणि त्यांचे नाव ठेवले युनिमेट. मोटार गाड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला गेला. भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील जे आग विझू शकतील, युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील. आयुष्यात अधिक चांगले बनण्यास ते मदत करतील. पहा, आजकाल रोबोचा खूप वापर केला जातोय पहा. तामिळनाडू, केरळ राज्यामध्ये 11वी 12वीला शिकवण्यासाठी रोबोट आहेत. आणि तिथे प्रयोग केला गेला होता पहा. रोबोटच्या माध्यमातून त्यांना शिकवलं गेलं आणि 11वी 12वीच्या पूर्ण वर्षाची बॅच त्यांनी रोबोने शिकवली. म्हणजे शिक्षकाचं काम सुद्धा रोबो करणार आहेत भविष्यात. म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी पुढे चालली पहा.
चला विद्यार्थी मित्रांनो, आपणही टेक्नॉलॉजी बरोबर चाललं पाहिजे, ऑनलाईन जगलं पाहिजे, ऑनलाईन राहिलं पाहिजे, तरच आपण काळाच्या बरोबर चालू, नाहीतर नोकिया मोबाईल सारखं आपण काळाच्या बाहेर पडू, आउट होऊ. चला विद्यार्थी मित्रांनो, 179 उत्तरावरील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला, पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते? पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते? पर्याय ए जयमेन आरमान, पर्याय बी युनिमेट, पर्याय सी रोबो, पर्याय डी स्पेशल. पहा ओळ क्रमांकही शोधा आणि उत्तरही सांगा. पहा ओम म्हणतोय डाऊन फर्स्ट लाईन, खालून पहिली वेळ ओळ, डाऊन फिफ्थ लाईन. बा ओम म्हणतोय खालून पाचवी लाईन म्हणतोय, पाचवी लाईन वाचा. पाचव्या लाईन मध्ये उत्तर आहे का? बी उत्तर देतोय इनिमेट ओम सोनोने, बी उत्तर. पहा ओमनी ओळ क्रमांक बरोबर सांगितली. यशस्वी भवर, बी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप, अभिनंदन वाचले. महेश, बी उत्तर. महेश सानप, बी उत्तर. कृष्णा खाडे, बी उत्तर. यशस्वी भवर चौथी लाईन मध्ये खालून. अभिनंदन यशस्वी, खूप छान. सर्व ताशिका करत चला. तुम्हाला जेवढ्या लिंक टाकल्या त्या सगळ्या ताशिका करत चला. सृष्टी गंडाळ, बी उत्तर. श्रेयस खाडे, बी उत्तर. पहा तिसरीचा विद्यार्थी बरोबर उत्तर टाकतोय. प्रशांत सानप, बी उत्तर. हुमेर अत्तार, बी उत्तर. ऐश्वर्या कटके, बी उत्तर. वेदांत किशोरे, बी उत्तर. महेश सानप, बी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप, बी उत्तर. ओम चौथी लाईन म्हणतोय. प्रशांत खालून चौथी ओळ म्हणतोय. ज्यांनी ओळख क्रमांक सांगितले त्यांचं खूप खूप अभिनंदन. वेदांत किशोरे, बी उत्तर. तनुष्का खटके, बी उत्तर. क्षितिजा खाडे, बी उत्तर. आदित्य सानप, बी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं सर्व विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. खूप आनंद वाटला पहा तुमचं बरोबर उत्तर पाहून, आणि तुम्ही ओळ क्रमांक वाचून उत्तर टाकलं. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृष्णाकडे ओळ क्रमांक सांगतोय 4 नंबर खालून. खूप अभिनंदन कृष्णा, तुझं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. प्रश्न दुसरा, पहिला रोबो वापरला गेला. पहिला रोबो म्हणजे जो यंत्रमानव बनवला होता, तो पहिला रोबो कशासाठी वापरला गेला पहा. पर्याय ए टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी, पर्याय बी ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी, पर्याय सी वस्तू साफ करण्यासाठी, आणि पर्याय डी मोटार गाडी बनवण्यासाठी. पहा पहिला रोबो कशासाठी वापरला. उत्तरामध्ये उत्तर ओळ शोधून टाका, ओळ शोधून टाका, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनाही उपयोग होईल. डाऊन फोर्थ लाईन म्हणतोय ओम. पहा डाऊन फोर्थ लाईन म्हणतोय ओम. खालून चौथी ओळ पहा योग्य आहे का पहा आणि उत्तर टाका. ओम सोनवणे, डी उत्तर. कृष्णा खाडे, डी उत्तर. यशस्वी भवर, डी उत्तर. महेश सानप, डी उत्तर. ओम सोनवणे चौथी ओळ सांगतोय. प्रशांत क्वेश्चन दुसऱ्याचं उत्तर आहे डी. प्रशांत एवढं मोठं टाईप करण्याऐवजी फक्त 2 डी टाईप केलं तर जमलं असतं. उमेर अत्तार, डी उत्तर. ऐश्वर्या खटके, डी उत्तर. यशस्वी भवर, प्रशांत सानप ओळ क्रमांक सांगताय, तुमचं अभिनंदन. श्रेयस खाडे, डी उत्तर. वेदांत किशोरे, डी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप, डी उत्तर. आसावरी सानप, डी उत्तर. सृष्टी गंडा, डी उत्तर. ओम अभिनंदन, ओळ क्रमांक सांगतोय. साक्षी खाडे, डी उत्तर. चला दुसऱ्या प्रश्नाचंही सर्वांचं बरोबर, अगदी बरोबर. साक्षी काळे, आदित्य सानप, डी उत्तर. खूप खूप अभिनंदन तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, पहिला रोबो वापरला गेला. योग्य उत्तर पर्याय डी मोटार गाड्या बनवण्यासाठी. चला दोन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर, तुमचं खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, शोध लावणे या अर्थाने उतार्यात आलेला शब्द. शोध लावणे या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द सांगा. पर्याय ए शोधून काढणे, पर्याय बी ओळखणे, पर्याय सी सूचना देणे, आणि पर्याय डी तक्रार करणे. शोध लावणे या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द. ओळ क्रमांकही शोधून टाका, उत्तरही टाका. चला पर्याय ए शोधून काढणे, उत्तर यायला लागलेत पहा तुमचे. खूप छान. पहा कोणाचं बरोबर येते कोणाचं चुकतंय आपण शेवटी सांगू. तुम्ही तुमचं उत्तर टाका, ओळ क्रमांकही टाका. पहा पर्याय ए शोधून काढणे, पर्याय बी ओळखणे, पर्याय सी सूचना देणे, पर्याय डी तक्रार करणे.
ओम सोनवणे ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, सृष्टी गंडाळ ए उत्तर, हुमेर अत्तार ए उत्तर, आसावरी सानप ए उत्तर, महेश सानप ए उत्तर. खूप छान बा बहीण भाऊ, एक जण टॅबवरून एक जण मोबाईलवरून ताशिका करतोय. अगदी वेगवेगळे आपले आपले स्वतःची उत्तर टाईप करताय. तुमच्या दोघा बंधू भावांचं आसावरीचं महेशचं अभिनंदन. साक्षी खाडे ए उत्तर, ऐश्वर्या कटके ए उत्तर, श्रेयस खाडे ए उत्तर, यशस्वी भवर ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, आदित्य सानप हे उत्तर. ओम सोनवणे चौथी लाईन म्हणतोय बा आपण चौथी लाईन वाचू. ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी धोक्याच्या जागी रोबो. तर पहा, शोध घेण्यासाठी, शोध लावणे म्हणजे शोध घेण्यासाठी, शोधून काढणे. अभिनंदन ओम, खूप छान ओळ क्रमांक शोधली पहा त्याने. योग्य उत्तर पर्याय ए वेदांत किशोरे. प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाका. ए उत्तर अगदी बरोबर. चला खूप छान. प्रश्न तिसरा, शोध लावणे या शब्दाचा उत्तरात आलेला योग्य अर्थाचा शब्द आहे पर्याय ए शोधून काढणे. हे उत्तर देणारा सर्वांचं अभिनंदन. तनुष्का खटके तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर. तनुष्का तुझं अभिनंदन. पहा तनुष्काचं शेवटी उत्तर पण अगदी बरोबर उत्तर. तुमच्या तिन्ही प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर आले, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 179 मधील चौथा प्रश्न तुमच्यासाठी अगदी सोपा. धोकादायक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द. पहा व्याकरणावरचा प्रश्न. या प्रश्नासाठी आपल्याला उत्तरामध्ये शोधाशोध करायची नाही. पहा धोकादायक या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. पर्याय ए मुक्त, पर्याय बी सुंदर, पर्याय सी कुरूप आणि पर्याय डी सुरक्षित. चला योग्य उत्तर टाईप करा. पर्याय ए मुक्त, पर्याय बी सुंदर, पर्याय सी कुरूप आणि पर्याय डी सुरक्षित. चला ओम चरवणे डी उत्तर सुरक्षित म्हणतोय. कृष्णा खाडे डी उत्तर. ऐश्वर्या कटके फोर्थ लाईन मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाकते ऐश्वर्या. चला पाचव्या प्रश्नाचं चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका ऐश्वर्या. चौथ्या ओळीत उत्तर नाही. पहा मी तुम्हाला सांगितलं व्याकरणाचा प्रश्न उत्तर ओळीमध्ये शोधायचं नाही. त्यांनी सांगितलंय की आपल्याला उत्तरामधील शब्द सांगा, तर नाही. त्यांनी फक्त विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलाय, तर विरुद्ध अर्थाचा शोध लावायचा. उत्तरामध्ये शोधाशोध करून वेळ वायाला घालायचा नाही. परीक्षेमध्ये वेळेला खूप किंमत. पहा काही विद्यार्थी वेळेअभावी नंबर चुकतो त्यांचा. येत असताना त्यांना वेळ पुरत नाही. आपल्यावर तो प्रसंग आला नाही पाहिजे. यशस्वी भवर डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर, महेश सानप डी उत्तर, साक्षी खाडे डी उत्तर, सृष्टी गंडाळ डी उत्तर, श्रेयस खाडे डी उत्तर, ऐश्वर्या कटके डी उत्तर, प्रदीप सानप डी उत्तर, आसावरी सानप डी उत्तर, हुमेर अत्तार डी उत्तर. हुमेर अभिनंदन तुझं अगदी शेवटी पण खूप छान उत्तर. चला सर्वच विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिलंय आणि तुमचं उत्तर अगदी बरोबर. आदित्य सानप डी उत्तर, वेदांत किशोरे एकदाच डी टाईप करा. इथं आपण गेम खेळत नाही, प्रश्नांची उत्तर देत आहोत. एकदाच उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, धोकादायक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे सुरक्षित. पहा आपण म्हणतो ती इमारत धोकादायक झाली म्हणजे पाडण्यासारखी झाली. वेदांत किशोरे चौथा प्रश्न आणि डी एकदाच टाईप करा. परत परत डी डी टाईप करू नका. बटन फसलं असेल तर ते बटन फसलेलं काढा आणि डी एकदाच टाईप करा. असं अंदाजे काही मजाक करू नका. प्रश्न चौथ्याचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा, पहिला रोबो केव्हा बनवला गेला? पहा याच्यामध्ये साल विचारलं गेलंय. उत्तरामधलं साल मराठीमध्ये टायपिंग केलेलं आणि पर्याय मधलं साल इंग्रजी अंकामध्ये टाईप केलेलं आहे. महेश सानप, आसावरी सानप एकदाच उत्तर टाका. डबल डबल डी 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 टाईप करू नका. मिठ्या असलं खेळ खेळायला गेम नाही तो. चला प्रश्न पाचवा अगदी शेवटचा प्रश्न. उतारा क्रमांक 79 मधील शेवटचा प्रश्न. रोबो केव्हा पहिला रोबो केव्हा बनवला गेला? पर्याय 1954, पर्याय बी 1900, पर्याय सी 2003 आणि पर्याय डी 2000. पहा यशस्वी भवर ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर, कृष्णा खाडे ए उत्तर, महेश सानप ए उत्तर. प्रशांत सानप म्हणतोय खालून चौथ्या ओळीमध्ये बघा, रोबो 1954 मध्ये जॉर्ज देवल यांनी बनवला. पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज देवल यांनी बनवला. अभिनंदन प्रशांत. सर्वात आधी प्रशांतनी ओळ टाकली पहा, त्याच्यानंतर यशस्वीने टाकली. यशस्वी, प्रशांत, कृष्णा खाडे तुमच्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन. ऐश्वर्या खटके ए उत्तर,
तनुष्का खटके ए उत्तर, उमेर अत्तार ए उत्तर, महेश सानप ए उत्तर, सृष्टी खंडाळ ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर, वेदांत किशोरे ए, श्रेयश खाडे ए उत्तर, आदित्य सानप ए उत्तर, अभिनंदन सर्वांचं, प्रदीप सानप ए उत्तर, अगदी सर्वांचं बरोबर. या उत्तराकडे नजर टाकली तर इसवी सन फक्त एकाच ठिकाणी पाहता क्षणी उत्तर सापडलं. पहा आपलं खूप अभिनंदन. तनुष्का खटके ओळख क्रमांक सांगते, 4th लाईन. तुझं अभिनंदन तनुष्का, खूप छान. या उत्तरात पाचही प्रश्नाचे पैकी गुण सर्वांनी घेतले. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मला आनंद होतो तुमचे पाचही प्रश्नाचे उत्तर बरोबर आले. पहा असाच सराव आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचा आहे. आपल्या तलवारीची धार अजून तीक्ष्ण करायची आणि एका क्षणात 20 प्रश्नाचे 25 गुण घेऊन टाकायचे. पहा आपल्याला 20 प्रश्न येणार आहेत असे. आता आपण 5 प्रश्नांचा सराव घेतला. ज्यांनी 5 पैकी 5 घेतले कोणीही मला वाटतं यामध्ये उत्तर चुकलेलं नाही. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. असेच जर आपण परीक्षेमध्ये 20 पैकी 20 प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले तर आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 179 इथे पूर्ण केला आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आहे, त्याला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. युट्यूबच्या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना याचा फायदा होईल. आपल्या नातेवाईकांना 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील. टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तासिका सुरू झाल्यापासूनच्या सर्व लिंक उपलब्ध आहेत. आम्ही या तासिका 2 मे पासून सुरू केलेल्या आहेत. पहा 5वी नवोदय, 5वी शिष्यवृत्ती आणि की सैनिकी स्कूलच्या वर्षभरामध्ये 700 लाईव्ह तासिका घेण्याचं आमचं नियोजन आहे. मुलांची गुणवत्ता वाढवणं, मुलांचं शैक्षणिक प्रगती करणं हे आमचं ध्येय. चला आम्ही ध्येयवेडे शिक्षक तुमच्यासाठी खूप कष्ट करतो. पहा जरी उतारा तुम्हाला 20 मिनिटात 25 मिनिटात स्क्रीनवरती संपत असला तरी त्यासाठी मला 2 ते 3 तास काम करावं लागतं. त्यावेळेस तुमच्या समोर मी 1 मिनिट बोलतो. थँक्यू सो मच विद्यार्थी.